6 मई की रात को मध्य प्रदेश के रीवा जिले से सिविल लाइन पुलिस स्टेशन की सीमा में सड़क से एक बच्चे का अपहरण कर लिया गया था। फेरी लगाने वाले एक दंपत्ति सड़क के फुटपाथ पर सो रहे थे। उसी समय दो बाइक सवार दंपत्ति उसके पास पहुंचे हुए 6 महीने के बच्चे को जबरन उठाकर भाग गए, जिससे बच्चा चोरी होने का पता चला। वे लोग फेरी का कारोबार करते हैं। उन्होंने मामले की शिकायत सिविल लाइन थाने में की थी। पुलिस ने सीसीटीवी की मदद से जल्द ही बच्चे के अपहरणकर्ताओं को पकड़ लिया, लेकिन तब तक 6 महीने के बच्चे को महाराष्ट्र लाया जा चुका था। अपहरणकर्ताओं ने दंपत्ति का नाम नितिन सोनी और स्वाति सोनी उर्फ महक खान बताया गया। मध्य प्रदेश पुलिस को जानकारी मिली कि किसी सोनी दंपत्ति कल्याण में रहते हैं। उन्होंने तुरंत कल्याण पुलिस से संपर्क किया। डीसीपी सचिन गुंजल, एसीपी कल्याण जी घेटे और खड़कपारा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोड़े ने 6 महीने के बच्चे को बचाने के लिए 6 टीमों का गठन किया। नितिन और स्वाति सोनी दोनों को कल्याण की खड़कपारा पुलिस ने हिरासत में लिया। उन्होंने कहा कि यह बच्चा हमारे बगल में रहने वाले रिक्शा चालक प्रदीप कोलंबा को दिया गया है। पुलिस ने प्रदीप कोलंबा को हिरासत में लिया। प्रदीप ने बताया कि बच्चा अमोल येरुंकर और उनके पत्नी और आरवी येरुंकर को दिया गया। पुलिस ने येरुंकर पति पत्नी को हिरासत में लिया। उन्होंने बताया कि 6 माह के बच्चे को रायगढ़ के पोलादपुर निवासी शिक्षक श्रीकृष्ण पाटिल को दिया गया था। डीसीपी सचिन गुंजल ने जानकारी दी कि पुलिस ने शिक्षक पाटिल को पनवेल से हिरासत में लिया। उसके पास मौजूदा बच्चे को बचा लिया गया और बच्चा अभी सुरक्षित है। काल सकाळी रिवा डिस्ट्रिक्टचे एसपी यांच्याकडून माहिती मिळाली की रिवा डिस्ट्रिक्टमधील सिव्हिल लाईन एरियातून एका 6 महिन्याच्या मुलाचं अपहरण झालेलं आहे आणि त्याची विक्री ही कल्याण पश्चिममधील शहाड भागामधील काही लोकांना केलेली आहे। त्यांच्याकडून तोंडी माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि लहान मुलाचं असल्यामुळे याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी सांगितले की यामध्ये सर्वप्रथम आपली प्रायोरिटी ही बाळाला सुखरूप सोडवणं हीच असणार आहे। यामुळे आम्ही इथे लगेच आमची डीबी टीम तयार केली आणि त्या बाळाचा शोध घेतला। या तपासामध्ये असं आढळून आलेलं आहे की पोलादपूर येथील श्रीकृष्ण शांताराम पाटील वय वर्ष 53 हा शिक्षक आहे आणि या शिक्षकाला बाळ पाहिजे होतं। त्यांनी आपल्या इथे कोलविला कल्याण पश्चिम येथे राहणारे एक येरुंकर कुटुंब आहे, त्यामध्ये आरवी येरुंकर आणि अमोल येरुंकर आहेत, त्यांच्याकडे बाळाची मागणी केलेली होती। या कुटुंबाने येरुंकर कुटुंबाने त्यांच्या ओळखीचा रिक्षावाला प्रदीप कोळंबे हा सुद्धा राहणारा शहाडचा आहे, याला ही काम दिलेलं होतं की एक लहान मूल पाहिजे। या प्रदीप कोळंबे यांनी त्याच्या जवळ शहाडला राहणारे एक मूळचं एमपीचं कुटुंब आहे नितिन सोनी आणि स्वाती सोनी यांना ही काम दिलं की आम्हाला एक बाळ पाहिजे। आणि हा नितिन सोनी हा मूळचा एमपीचा असल्यामुळे त्यांनी त्याचे तेथील कॉन्टॅक्ट एमपीचे वापरले आणि तिथून त्याच्या मित्रांद्वारे ह्या बाळाचं अपहरण केल्याचं निष्पन्न झालेलं आहे। ज्यावेळेस आपल्याला इथे रिवा डिस्ट्रिक्टकडून माहिती मिळाली आणि त्या संशयिताचं वर्णन आणि सीसीटीव्ही फुटेज मिळालं, त्यावेळेस आपल्या टीममधील API अनिल गायकवाड, ASI ठोके, SC पवार, SC भाटकर, लोखंडे, वायकर, वागळे आणि WSC गायकवाड यांनी तपासाची चक्र फिरवली। याच्यामधील सर्व संशयितांना म्हणजे 4 पुरुष आणि 2 महिलांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की हा टोटल व्यवहार हा 29 लाख रुपयाचा झालेला होता आणि यामध्ये सोनी कुटुंबाला 1,20,000 रुपये, त्याचप्रमाणे रिक्षावाला प्रदीप कोळंबे याला 50,000 रुपये, ज्यांनी MP मधून सिव्हिल लाईनमधून ज्या बाळाला अपहरण केलेलं आहे त्यांना 4 लाख रुपये आणि उर्वरित जे काही 22 लाख रुपये आहे ते हे येरुंकर कुटुंबाला यामध्ये मिळालेले आहे। हा प्रकार अत्यंत संवेदनशील होता, त्यामुळे खडकपाडा पोलीस स्टेशनने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन हे सर्व जे कट कारस्थान आहे हे उघड केलेलं आहे। बाळाला आम्ही सुखरूप ताब्यात घेतलेलं आहे, बाळाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि बाळ हे सुदृढ आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।